एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। शिवछत्र उत्सव समिती सामाजिक संस्था रामबाग कल्याणतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान सोहळा संपन्न। 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिनाचं औचित्य साधत रामबाग 4 कल्याण पश्चिम या भागात सामाजिक सांस्कृतिक कार्यात गेली सलगपणे 17 वर्ष कार्यरत असलेले सर्वांना सुपरिचित असे शिवछत्र उत्सव समितीतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आणि त्यासोबतच सूचना फलकाचं अनावरण संपन्न झाला। शिवछत्र उत्सव समितीतील सर्व कार्यकर्ते हे कल्याण शहराचा शिवकालीन ऐतिहासिक वारसा जपण्याचा आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतात। या संस्थेची कार्यकक्षा विस्तारीकरण करून कल्याण शहरच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात प्रभावी काम करता यावे या उदात्त हेतूने मंडळाच्या कार्यकारिणीने याचे एका सामाजिक संस्थेत रूपांतर करून कायदेशीर सरकारी संस्था नोंदणी केली आहे। त्याच्या फलकाचं अनावरणही विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला। शिवछत्र उत्सव समिती ही सातत्याने आपल्या रामबाग कल्याण पश्चिम विभागात एकोपा राहावा आणि देशाची राष्ट्रीय एकात्मता अखंडित राहावी, शिवकालीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणे आणि भावी पिढीपर्यंत पोहोचवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त आज रामबाग परिसरातील सर्व वातावरण देशभक्तिमय झाल्याचं या कार्यक्रमानिमित्त बघायला मिळालं। या कार्यक्रमात परिसरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली। या कार्यक्रमात लहान मुलांनी सामाजिक एकतेवर आधारित सुंदर स्वागत गीत गायलं, यामुळे उपस्थितांची मनं जिंकली। संस्थेचे अध्यक्ष अमित मांजरेकर, सचिव परशुराम समगिरसकर, उपाध्यक्ष सचिन अडसूळ, खजिनदार सुमित मोरे आणि संस्थेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। आजच्या हायटेक युगात संगणक, मोबाईल यांनी एक आभासी जग तयार केलंय। संयुक्त कुटुंब पद्धत मोडकळीस आली आहे। महागाई, बेरोजगारी आणि जीवघेणी स्पर्धेच्या जगात आज घरातील संवाद बंद झालाय। घरातील वयोवृद्ध आज एकाकी पडले। ज्यांनी आपल्या उमेदीच्या काळात सर्व वैभव कुटुंब उभं केलं, त्यांची कुठेतरी मानसिक कुचंबणा होतीये। त्याचा संस्थेतर्फे कृतज्ञतापूर्वक सत्कार केला। त्यामुळे कुठेतरी या वयोवृद्ध लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं आणि डोळ्यात समाधानाचे भाव दिसत होते। संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक श्री वसंतजी पाटील, इंदिरा गजानन भागवत आणि श्री व सौ भागवत, सावंत आई, राजपूत आई, भोंडीवले आई, श्री बाळकृष्णजी मिसाळ, श्री आनंदाजी अडसूळ, श्री प्रमोदजी बनसोडे, श्री सुधाकरजी ठोकळे, श्री विजयजी कदम, श्री बंड काका, श्री चव्हाण काका, श्री विलासजी पाटील, श्री व सौ नार्वेकर, श्री महावंशी, श्री भरतजी तन्ना, श्री अजयजी चौधरी, श्री बंड काका, श्री पवार काका, श्री घोडके काका, श्री व सौ सनील, श्री बोरोले काका, श्री चलवाडी काका, श्री अरुणजी काळन, श्री व सौ भगत, श्री साळवी काका, श्री डीएम पाटील, पुराणिक काकू, पष्टे काका यांना पुष्प, सन्मानचिन्ह म्हणून शिवराज्याभिषेक प्रतिमा आणि अल्पोहार देण्यात आला। या कार्यक्रमाला साप्ताहिक बोधामृतचे संपादक श्याम उबाळे, समीरजी देशमुख, बाळा परब, डॉक्टर प्रदीपजी कांगणे, डॉक्टर श्री व सौ पाटील, श्री राजेंद्र रनावरे, गणेश मडवी, विनोद केने, मंगेश पडवर, राकेश गोरे, पुरुषोत्तम ढवळ इत्यादी मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवून संस्थेच्या सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आणि संस्थेला आगामी सामाजिक उपक्रमात सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। या कार्यक्रमात सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन दुर्गुडे भागवत यांनी उत्तमरित्या करून कार्यक्रमाची उंची वाढवली, तर संस्थेचे ज्येष्ठ सभासद सुधीर पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा उत्साह वाढवला। ज्या महान क्रांतिकारी त्यांनी आपलं योगदान दिलं, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांना सर्वप्रथम वंदन करतो। त्याचप्रमाणे या देशामध्ये 26 जानेवारी 1950ला खऱ्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देणारे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात कौतुक केलं पाहिजे ते म्हणजे शिवछत्र उत्सव समिती. त्यांचे लहान कार्यकर्ते असतील, तरुण कार्यकर्ते असतील, काही वृद्ध कार्यकर्ते आहेत, पण ते सर्वात जास्त तरुण आहेत या समितीमध्ये. त्या सर्वांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. मी 2005 साली गंगाराममध्ये राहायला आलो. त्याच्यानंतर मग हळूहळू या लोकांची मी पाहणी करत होतो. आम्ही जे मला काही अडचणी आल्या, समस्या आल्या की मग त्यांचं तिथे एक दुकान असायचं. आम्ही त्यांना गंगारामचे संपर्क प्रमुख म्हणून पण बोलायचो, एक समन्वयक म्हणून. आणि काही आपल्याला नोकरीनिमित्त बाहेर असेल आणि काही घरामध्ये किंवा काही असेल, कोणी प्लंबर येतोय, कोणी इलेक्ट्रिशियन येतो, ते धावून यायचे. समजा कधी पाणी चोकप होत आहे, आपल्याला वेळ नाही, तर कोण हक्काचा माणूस आम्हीच